सरांचा वाढदिवस. खरं म्हणजे आम्ही 365 दिवस त्यांच्या वाढदिवसाची वाट पाहत असतो. मन कळाले प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण अत्यंत सर्वसामान्य कुटुंबामध्ये आंबवडमधून कोणतं गाव होते घनसावंगी तालुक्यामधलं अत्यंत साधं सरळ गाव खेडं पलीकडे उड्यावर माझ्या गावात सुंदर झाडात झुडपात आहे लपलेली माझी घर अशा या सुंदर गावामध्ये त्यांचा जन्म झाला. आई वडील दोघेही निरीक्षक, परंतु त्यांनी आपल्या मुलाला चांगलं शिकवलं, संस्कारित केलं आणि आज डॉक्टर साहेबांनी त्या घनसावंगी तालुक्यातल्या गावाला स्वतः पंचायत समितीसाठी उभे राहिले आणि त्या ठिकाणी सभापती झाले. सभापती झाल्यानंतर त्यांचं कार्य त्यांनी त्यावेळेस सर्वसामान्य लोकांसाठी केलेलं कार्य, त्यावेळेस घरक योजनेमधून लोकांना दिलेल्या विहिरी, त्यांनी दिलेले घरकुलं आणि त्यांनी राबवलेल्या योजना, त्या पूर्ण तालुक्यामध्ये त्यांचा जो मतदारसंघ, हा मतदारसंघ आदर्श मतदारसंघ ठिकाणी राहिलेला आहे आणि मला त्यांचा सार्थ अभिमान आहे. मित्र म्हणून सातत्यानं आज राऊत हॉस्पिटल त्यांचं आहे सत्तर कॉम्प्लेक्सच्या समोर, जो एरिया आहे ते सर्वसामान्य ते अतिसामान्य असे सगळ्या पेशंट, सगळ्या प्रकारचे पेशंट तिथे येतात आणि पेशंट घेऊन त्यांना रिलीफ मिळते. आम्हाला सुद्धा एक फॅमिली डॉक्टरसारखं हे आम्हाला ट्रीट करतात, आपल्या कुटुंबात गेल्यासारखं वाटतं. हॉस्पिटल हे हॉस्पिटल नाही तर तिथं रडत पेशंट येतात आणि हसत बाहेर जातात. आमच्या ताईची त्यांना भाग्यलक्ष्मीची उत्तम साथ आहे आणि त्यामुळे हे सर्व कार्य अत्यंत कसं असताना करू शकतात. शुद्ध विजा होते, रसाळ गोमती, मुलं, आज मुलगी MDS करते, मुलगा सुद्धा पुण्याला शिकतोय आणि चांगलं कुटुंब, सुखी संसार एक चांगला, एक आनंदी परिवार आहे आणि सर्व करत असताना समाजाची सेवा म्हणून ते एका पक्षात सुद्धा काम करतात आणि त्याचा सुद्धा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सातत्यानं आपल्या या सर्व चळवळीमध्ये आपण जे कार्य करणार डॉक्टर साहेब, सामाजिक दायित्व म्हणून समर्पित व्हायचो आणि वेळोवेळी आमचे सुखदुःख असतील, आमच्या बहिणीच्या कुटुंबातील, आमच्या भाऊजीच्या कुटुंबातील सुखदुःख आहेत, त्या सुखदुःखाला आपण साक्षीदार आहात आणि म्हणून आम्ही असो नसो पण भावासारखं आपण एक जबाबदारी त्या ठिकाणी निभवतात आणि ही जबाबदारी निभवत असताना आपल्या सर्वांनी आपण जे केलेलं कार्य त्याची नोंद आमच्या मनात आहे, हृदयात आहे आणि ते कायमचं ऋण आमच्या डोक्यात आहे आणि म्हणून वाढदिवस त्यासाठी असतो जिवंतपणी माणसांची सोय व्हावी, जिवंतपणी माणसांचे ॲप्रिशिएट करता यावं, त्या कुटुंबात जावं, त्यांच्याबद्दल बोलावं, मुलांनी ऐकावं, पत्नीने ऐकावं की आपला माणूस वर्षभर काय करतो आणि म्हणून त्यांच्याबद्दलचे बोलायचं कधी बोलायचं, तो एक दिवस म्हणजे वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी सगळ्या एकत्र राहायचे, त्याला आपल्या ब्लेसिंग द्यायचे, त्यांच्या शुभेच्छा घ्यायचे, मोठ्या शब्द आशीर्वाद घ्यायचे आणि ही जी आपली सगळ्यांची भाव समाजाची जी काही तुळशीची अग्रलेख आहे हा आणखी घट्ट करायचा आहे. कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण याप्रमाणे डॉक्टर साहेबांनी उभ्या आयुष्यामध्ये सातत्यानं सगळ्या लोकांना त्यांचं दुःख कमी करण्याचं काम केलं आहे आणि मित्राला आमच्या दुःख खूप आहे असं नाही, सुख जवा एवढं दुःख पर्वता एवढं, पण त्यांनी त्यांचं दुःख कधी असू दिलं नाही. दुःख त्यांनी स्वतः एकट्याने मिळून घेतलं. त्यांच्या गजरेमध्ये फार करुणा आहे, फार आपुलकी. ज्या काळामध्ये भारतात जगात कोरोना होता त्यावेळेस आमचा हा योद्धा, कोरोना योद्धा रस्त्यावर होता, त्यावेळेस अनेक लोकांचं जीवदान देण्याचं काम आमच्या डॉक्टर राजेश सावंत केलं. म्हणून टाळ्या वाजवून आपण आवेदन करूया की इतकं सुंदर काम आमच्या योद्धाने त्या कोरोना काळात केलं. कोरोना काळात डॉक्टर साहेब स्वतः बंद करून मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहू शकले असते, सगळी चांगली परिस्थिती एखाद्या हॉस्पिटलमध्ये ब्लॉक लावून थांबू शकले असते, परंतु या माणसाने त्यावेळेस सर्वसामान्य लोकांचं वालीदार म्हणून एक प्रामुख्याने भूमिका त्या ठिकाणी कणखरपणे भूमिका निभावली आणि लोकांना घरपोच सेवा दिली. तुमच्यामुळे सर अनेक लोकांना जीवदान मिळालं. डॉक्टर साहेब तुमच्यामुळे अनेक लोक त्यांच्या स्वतःच्या घरी बिनधास्त झोपतात की डॉक्टर राजेश सावंत सर आपल्याकडे घरात आहे आणि ते सुद्धा धावत पडत त्या ठिकाणी येतात, सेवा देतात. मला वाटतं डॉक्टरांना संडे मध्ये नसतो, डॉक्टरांना दिवाळी दसरा नसतो, ते 24 तास BGP इझी आणि मस्त विभेस्त असे आमचे डॉक्टर राजेश सावंत सर आहेत आणि विशेष करून त्यांची वडिलांची सेवा मी पाहिली, आईची सेवा त्यांची पाहिली, आपल्या पत्नीला सुद्धा एक आदर्श प्रतीक म्हणून त्यांचं काम पाहिलं, एक आदर्श पिता म्हणून त्यांचं काम पाहिलं, आमचा एक जेव्हा भावाचा मित्र म्हणून त्यांचं काम पाहिलं. या सगळ्या भूमिकेमध्ये राजेश राऊत आमचे सरस ठरलेले. आई वडिलांनी सुद्धा त्यांचं राजविंड व्यक्तिमत्व म्हणून त्या काळामध्ये राजेश तुमचं नाव ठेवलं सर आणि राजेश नावाला तुम्ही समर्पक ठरतात. राजेश नावाचा आलसा पुत्र हो गुंडा, त्याचा 40 लोक लागे झेंडा, असा तुम्ही झेंडा आपला सातत्यानं या निधड्या खात्यानं वेळ प्रसंगी दिसताना मऊ दिसतात तुम्ही, पण तुमचे निर्णय फार कठोर आहेत, तुमचे निर्णय मजबूत आहेत, तुमचे इरादे मजबूत आहेत आणि हे सगळं करत असताना तुम्ही फक्त पेशंटला आरोग्याची तपासणी करत नाही, त्याला सक्षम, निर्भीड आणि भक्कमपणाच्या पाठीमागे उभं राहून त्याला एक मायेचा हात तुम्ही देतात. त्यामुळं तो एक करुणेचा हात, डॉक्टरांचा हात अत्यंत लाभदायक असतो
आमच्यातल्या व्यवस्था सांगितली मी त्याला ओळखत नसत. तर असं जालना जिल्ह्यातले अनेक पेशंट्स जे आहेत कदाचित तुम्ही त्याला ओळखता नाही ओळखता कळत नकळत तुमच्याकडे येऊन हे घरी झालेले आहे. आता भैया आज तुम्ही सांगताय लहानपणापासून माझ्या कुटुंबात आहे. भैया तो सांगतो मी तुम्ही जसे MBBS झाले असे डॉक्टर साहेबांच्या सांगितल्यामध्ये येणार आहे कमीत कमी 100च्या वर MBBS डॉक्टर झाले पाहिजे. त्यांची प्रॅक्टिस तिथे करताना पाहिजे. कारण अलीकडच्या काळात मी नाव बघतो स्वतः त्यांनी कधी पैशाचा विचार केला नाही. पेशंटमध्ये इतके द्या असं नसल त्यांना सहज त्यांनी त्या ठिकाणी कारण त्यांचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये त्यांच्या मदतीचा हात हा अनेक लोकांना मदतीचा हात मदतीचा साथ आणि आरोग्याची गुरुकिल्ली जपत त्यांनी ही आरोग्यदायी गुढी जी उभारलेली ती गुढी आम्हाला दिसू लागली. ती गुढी आता उंच डॉक्टर साहेबांचं उंचपणा आम्हाला दिसतोय तर हा उंचपणा एका येत नाही. सातत्यानं त्यांनी स्वतःला झिजून आपले पाय जमिनीशी घट्ट ठेवून एवढं सगळं असताना त्यांचं मातीशी नातं फार घट्ट आहे. आपल्या जमिनीचं नातं घट्ट आहे. अत्यंत आपुलकीनं येणाऱ्या माणसाचं ते स्वागत करतात. त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना त्याचं जेवढं काही म्हणणं आहे ते ऐकून घेतात आणि त्यांचं सगळं सोल्युशन काही फॅमिलीचे प्रॉब्लेम असतील ते सुद्धा सोडण्याचं काम त्या ठिकाणी करतात. त्यांच्याकडे अनेक मुलीच्या प्रॅक्टिस करतात. त्यांचे लग्न सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांनी करून दिलेलं आहे. आणि तुमच्यासारखी जी माणसं आलेली आहेत त्या माणसाला आपल्या भाविष्यामध्ये बांधून ठेवलेलं आहे. त्यांना एक योग्य दिशा दिलेली आहे. आणि मला वाटतं सहवासाला माणूस घडतो. सहवासावर माझा ठाम विश्वास आहे. कारण माणसांच्या सहवासात जशी माणसं आली तशी माणसं घडतात. आणि काहीची आपण या सहवासामुळं आपल्या वागण्यामुळं आपल्या चांगुलपणामुळं अनेक माणसं कळत न कळत तुमचे संस्कार त्याच्यावर पडले आणि ती घडली. त्याची बॉडीला समती आल्यापासून अत्यंत विनम्रशीरपणा बाहेरच्या राष्ट्रामधला माणूस परंतु आज आपल्या इथे येऊन तुमच्या कुटुंबात लहानाचा मोठा होतो तुम्ही त्याला आपल्या मुलासारखं जपतात आणि आज तो तुमच्याकडेच प्रॅक्टिस करायला MBBS एवढं मोठं वैद्यकीय शिक्षण सगळ्यात अँबिशियस ब्रँड शिक्षण तो घेतो आणि तो आदर तुमच्याबद्दलचा आदर तुमच्याबद्दलचा व्यक्त करतो. तो आदर अत्यंत महत्त्वाचा आहे. मला वाटतं जेव्हा आपली माणसं मोठी होतात आणि आदर व्यक्त करतात तर ते आकाश ठेवलं डॉक्टर साहेब. आणि म्हणून तुम्ही मिळवलेलं हे प्रेम हे लाख मोलाचं प्रेम आहे. तुम्ही कमवलेली माणसं ही लाख मोलाची माणसं आहेत. कारण जुन्या काळात सुद्धा त्या गुरुंनी आपलं ज्ञान आपल्या शिष्याला दिलं आणि तुमच्या या शिष्यांच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या पुढच्या अनेक पिढ्यासाठी तुम्ही संजीवनी या ठिकाणी तुमच्या कौशल्याची दिलेली आहे. तर बऱ्याच वेळेस मी माझ्या कोणतंच कौशल्य हे असं न ठेवता तुम्ही एक व्यापक दृष्टिकोन ठेवला आणि या व्यापक दृष्टिकोनाला एक सार्वभौम स्वरूप आलं आणि आज कोणत्या एका कॅटेगरीला किंवा कोणत्या एका मर्यादेत न थांबता व्यापक प्रमाणे तुम्ही सगळ्यांना सामावून घेतलं त्याबद्दल तुमचा मला या ठिकाणी अभिमान वाटतो गर्व वाटतो की माझा मित्र कसा असावा तो उन्हामध्ये गारव्यासारखा मित्र असा आहे की सातत्यानं आमच्या सुखदुःखामध्ये आमच्या हकेच्या अंतरावर आमचा मित्र आहे आणि म्हणून त्यांचा मला अभिमान वाटतो. माझ्या फॅमिली मेंबर म्हणून आहे म्हणून त्यांचा मला अभिमान वाटतो. अनेक वेळेस अनेक प्रसंगी आम्ही डॉक्टर साहेबांना हाताने गेलो त्यावेळेस त्यांनी त्यांची मित्रत्वाची जबाबदारी आहे ती प्रामुख्याने त्यांनी निभवली म्हणून ते आमचा जीवाभावाचा माणूस वाटतो. अशा या अत्यंत विशाल अथांग महासागराच्या कर्तृत्वान व्यक्तिमत्वाला आज आता एप्रिल महिना आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्यान भारतातून सुरू होत आहे. 14 एप्रिल त्यांचा वाढदिवस आहे. एप्रिलमध्ये वाढदिवसमध्ये काय झाले एकदम जयंतीचा असतो उत्सव असतो तो आनंदही उत्सव असतो आणि म्हणून अशा कर्तृत्व व्यक्तीचा वाढदिवस त्याच्या प्रसंगी आपला वाढदिवस मला चेअरमन या नात्यानं त्यांना तालुका शिक्षक सहकारी संस्थेच्या या जडणघडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मला इथपर्यंत प्रवासामध्ये त्याचा शुभेच्छा मला देता आल्या. माझं भाग्य समजतो आमच्या संस्थेच्या वतीनं आपण छोट्या कणी ह्या सत्कार स्वीकारा. धन्यवाद. हॅपी बर्थडे टू यू.